की रद्द केलेली नोट म्हणजे मोदी, ती आता चालत नाही. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे. मोदीचं नाणं जे आहे बरं का, ते घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे. मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी, ती आता चालत नाही. ती आता चालत नाही बाजारात. कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही. आता त्याच्यावरती मी काय बोलतो. आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे. बरं का, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे. आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतं आहे, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. एक वाक्य असे लिहिले की उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगुटी केलेली आहे. हा, त्यांची गोटी म्हणतात, स्वतःची गारगुटी केली आहे. अच्छा अच्छा, ती स्वतःची गारगोटी आहे. बघा जरा, नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का? पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले. काल मोदी असं म्हणतायत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत, मुघल विचाराचे आहेत. म्हणजे काय? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात, हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो? कोण मटण खाताय, कोण चिकन खाताय, कोण फिश खाताय? देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील, याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते. त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही. खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात, पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतला आहे. त्याच्यावर मोदींनी बोला. मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, हे जनतेला कळू द्या. मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची, बेताल म्हणणार नाही मी, की बिनबुडाची वक्तव्य करतात. विकासावर बोला. राहुल गांधींनी काल सांगितलं आहे, आमचं सरकार आलं तर आम्ही 30 लाख रिक्त पदं भरू, याला दिशा म्हणतात. नोकऱ्या देऊ, याला दिशा म्हणतात. तुम्ही म्हणताय विरोधक मटण खातात, हा तुमचा प्रचार. मग तुम्ही काय खाताय? भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणावं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.